काय पाहिजे? आयुष आयुष कोण आले? आयुष कोण आले? मामा आले तर थँक्यू म्हणला का तुम्ही मामांना? दिदू ए दिदू थँक्यू म्हणलीस का मामांना? थँक्यू आरो ऐ कसं म्हणायचं थँक्यू? कसं म्हणायचं थँक्यू? कसा तो खायला मिळालं की सुटली बघ. मामा कॅडबरी घे काढून तिच्याकडनं बघ किती सुद्धा सोडा नाही. अध्यक्ष महोदय चला मी म्हटलं आम्ही तयारीत होतो तोपर्यंत ह्यांची गाडी डायरेक्ट आत पण आली. लय फास्ट आलं. हा सकाळी फिरायला गेलतो ना आंब्याच्या बागेतच आंबा गावलेला खात बसलो दोघीच. हेडलीन मामा आले पुन्हा 6:30 वाजता आंबा खात होतो आंब्यात बसून. एकच खाल्ला पण लय फ्रीज मधला खाल्ल्यावर लागला मस्त. वेलकम बॅक टू माय चॅनल. इथं तुम्हाला समजलंच असेल की वैभव आणि सृष्टीवहिनी आलेत. अचानक कॉल केला आम्ही यायला लागलोय म्हणून आणि मग काय आमची खूप सारी धावपळ कारण स्वयंपाक थोडासा परत बनवायचा होता आणि सकाळी बनवला जस्ट आणि 1 तासाभराचा कॉल आला 11 वाजता येतोय म्हणून. 11:30 पावणे 12पर्यंत गाडी घरी पण आली. त्याच्यामुळे खूप पळापळ झाली आमची आणि आलं तसं काही चहा सरबत काही नाही डायरेक्ट जेवायलाच बसलो. व्हिडिओ केला नाही अजून लय वेळ घ्यायचा आहे. मी माझा डाएट आहे म्हणून भाकरी काय बसा की मग. मला वाटलं सुट्टे काय की खाऊ आणलेला खाऊन हाय रे बघू बोलला शोला बोला. आम्ही तर मी म्हणून वैभवला फोन केला. वैभव कुठपर्यंत आला विचारायसाठी. आमचं काम चालू झालं तुमचा फोन आल्यावर स्वयंपाकाला लागलो परत. सोयाबीन शेवाळ्याची खीर बनवली नंतर चपात्या आणि सकाळी मिरची डाळ तडका भात बनवला. नाही मला असं वाटलं सगळ्यांना पुरायचं नाही तेवढं म्हणून. आणि इथं बघू शकताय तुम्ही गप्पा मारत मारत असे सगळे पडलेले आहेत खाली. जेवण झाल्यामुळे सुस्ती यायला लागली होती. झाले झोप म्हणलं तू पडलाय तर आम्ही पडाव म्हणून आडवं झालोय होय रे. होय झोपेतला आता भरत असतंय. त्या उभारून झोपायचं. आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही जेवण केलं होतं सुस्ती आली म्हणून इथं सगळे झोपलो आम्ही. पहिल्यांदाच असं झालं बरं का घरी कोणी आले आणि त्यांना घेऊन आम्ही झोपलोय असं. वैभव सृष्टी बघा सगळे सगळे झोपलेले दिसतंय का कुठे कसे पडलेत. मग अशी झोपेत थोटून बसला होता डायरेक्ट त्यामुळे पडलं. आत्ती माग बसली
झोपेत नटल्यामुळे सजलेून द्यायला सगळी. पहिल्यांदा असं झालंय घरी पाहुण्यासकट सगळी झोपले. पाहुणे घेऊन या चहा प्यायला सगळी. घेऊ नका म्हणते ब्लॉग मध्ये. पडले हेच पडले काय तर खर्चटले. आणि इथं तर चालू झाले वैभव आणि सृष्टीवहिनीची माघारी जायची तयारी. तर म्हटलं चला शेवग्याच्या शेंगा थोड्याशा द्याव्यात त्यांना काढून म्हणून आले होते काढायला. पण काय जरा निबर पण झाल्या होता, भरपूर लागल्या होता ना आणि काही हाताला येत नव्हता. तू बनवायची का भाजी? शेंगा येते बाकी दोन आहेत. आणि इथं हातालाच येत नव्हतं आमच्या, भरपूर वरती होत्या शेंगा. म्हणून मग आरोग्याला म्हटलं वेळो घेऊन ये, पण वैभवच घेऊन आला. म्हटलं राहू दे मी काढते. मग आता काढायला तर लागलं होतं, पण असं झालं की माझ्या हाईटपेक्षा वेळो खूपच मोठा होता आणि काढताना माझी खूपच अपदा होत होती ती. आणि तुम्हाला दिसेलच बघा. म्हणून परत वैभवला म्हटलं बाबा तूच काढ, आम्ही पडलेला गोळा करतो शेंगा. आरो खाली पाया पडतो ना. रोहिणी दीपकदाजी गोलो आले होते, त्याच्यामुळे मग वैभव आणि सृष्टीवहिनी आले होते भेटायसाठी. म्हटलं परत आता पुण्याला जायची तयारी चालू झाली होती सगळ्यांची. त्याच्यामुळे म्हटलं भेटून जावं म्हणून आले होते. आता काय आले सकाळी, अचानक आले होते आणि दिवस आमचा कसा गेला आणि कुणीकडे गेला काही कळलंच नाही. मग आता चालले, आता निघायला लागले. एवढं घर गच्च भरतं ना असं घरी कोणी आलं की. आणि चालले की परत मग नको वाटतं, करमत नाही नंतर. सांगितलं ना, सांगायचं बंद करायला. हाय रोहिणी एन्जॉय हा मग काय. की नर्सरीच्या पोया माता म्हणतोय का? नर्सरीच्या पोया माता म्हणतोय म्हणलं. चला चला. मग काय आधीच सगळे म्हणतो ते मोठी झाले, प्रेग्नेंट आहे. आता तब्येत कमी झाली. आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा, निघालेत सगळे, बाहेर आलोय, वाट बघतात सगळे. आता वैभव तिकडे गोडाऊन मध्ये गेलंय गाडी आणायला, हे बघा दिसतंय तुम्हाला. तर आता जाणार हे.
तरी आता 4:30 वाजलेत बघा. तरी ऊन किती पडले. मामा चालले म्हणत. आणि इथं आपली थोडीशी बोलूसोबत मजा मस्ती चालू होती. तर असा राहिला आपला आजचा ब्लॉग आणि आजचा आमचा दिवस. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. आता ह्यांनाही बाय बाय करतो आम्ही. बाय बोलू. बाय बाय. गेले तर मामा.